रामकृष्ण हरी. इंद्रांची पत्नी सची ही एकदा वैकुंठात गेली असता श्री विष्णूचे सौंदर्य पाहून ती मोहित झाली. विष्णूशी संग करावा अशी इच्छा तिला झाली आणि हे तिचं मनोगत विष्णूंनी ओळखलं सुद्धा. म्हणून त्यांनी श्रीकृष्णावतारात तिला राधा बनवून आपला संग दिला. विष्णूंच्या संगतीत ती द्वारकेत राहत होती. राधा आणि श्रीकृष्ण म्हणजे जीवात्मा परमात्मा, अहो प्रेमाचा अथांग सागर. पण द्वारकेमध्ये रुक्मिणी सर्वश्रेष्ठ होती. एकदा राधा कृष्णाजवळ बसलेली असताना इतक्यात रुक्मिणी तिथे येते. पण राधा उठून तिला आदर दाखवत नाही आणि म्हणूनच रुक्मिणी संतापली. ती द्वारकेतून निघाली व दक्षिणेस दिंडीरवनात जाऊन तप करत राहिली. रुक्मिणी रागावून निघून गेली हे कळता श्रीकृष्ण द्वारका सोडून निघाले. संन्याशाच्या वेशात ते देशोदेशी हिंडू लागले. श्रीकृष्णाला रुक्मिणीशिवाय चैन पडत नव्हता. रुक्मिणी त्यांना कुठेच दिसेना. नंतर ते दक्षिणेस चंद्रभागेच्या तिरेवर आले. त्यांना तिथे रुक्मिणी ध्यानस्थ बसलेली दिसली. ते दुरूनच रुक्मिणीकडे पाहत राहिले. नंतर त्याने तिला हाक मारली आणि म्हणाले, प्रिये, तू इथे येऊन का बसलीस? मला तुझ्याशिवाय करमत नाही. रुक्मिणीने श्रीकृष्णाला ओळखलं होतं, पण तरीही ती म्हणाली, कोण तुम्ही? इथे का आलात? आणि परस्त्रीशी बोलायचे तुम्हाला काय कारण? परनारीला प्रिये म्हणून हाक मारता म्हणजे काय? मला वाटते बालपणापासूनच तुमचे हे आचरण असावे. हे ऐकून श्रीकृष्ण हसले. रुक्मिणीसुद्धा हसली. तिचा राग रुसवा सगळंच निघून गेलं. श्रीकृष्णानं तिचं समाधान केलं. मग श्रीकृष्ण व रुक्मिणी त्या ठिकाणीच राहू लागले. आणि तिथेच राहणारा पुंडलिक हा आपल्या मातापित्यांची सेवा करीत होता. श्रीकृष्ण प्रसन्न होऊन तिथे गेले. त्याच्या दारात उभे राहिले आणि म्हणाले, पुंडलिका, जे हवं ते माग. पुंडलिकानं एक वीट फेकली आणि म्हणाले, मातापित्यांचे पाय चेपून झाले की मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत या विटेवर उभे राहा. तेव्हा श्रीकृष्ण कटीवर हात ठेवून एका विटेवर दोन्हीही पाय ठेवून दारात तसेच उभे राहिले. मातापित्यांची सेवा करून झाल्यानंतर पुंडलिक बाहेर आले. त्यांनी श्रीकृष्णाचे पाय धरले. पुंडलिका, या क्षणी हवं ते माग, श्रीकृष्ण म्हणाले. पण पुंडलिकानं काय मागावं? अहो पुंडलिकानं मागितलं, देवा, असा उभा आहेस तसाच इथेच चिरकालापर्यंत उभा राहा. जे तुझे भक्त तुझ्या दर्शनाला येतील त्यांना दर्शनाने मुक्त कर. या जगाचे नाव पंढरपूर पडू देत. ही दक्षिणेतील द्वारका होऊ दे. देवा, रुक्मिणीसह तू इथेच थांब. इथून जाऊ नकोस. यापुढे विटस्थल म्हणून विठ्ठल हे नाव धारण कर. असा मला वर दे. माझ्यावर कृपा कर. अहो पुंडलिकानं असा वर मागून घेतला ज्यानं जगाचं कल्याण झालं. श्रीकृष्ण रुक्मिणीसह चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरास विठ्ठल म्हणून राहिले. दिंडीरवन पावन क्षेत्र पंढरी, दिंडीरवन पावन क्षेत्र पंढरी. परब्रह्मावतरले उभे विटेवरी, परब्रह्मावतरले उभे विटेवरी. चंद्रभागा तीरी करकटीवरी, चंद्रभागा तीरी करकटेवरी. अखंड उभा भक्तांच्या द्वारी, अखंड उभा हे भक्तांच्या द्वारी. पंढरीच्या विठोबाच्या दर्शनास निघालेले वारकरी पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय हाच घोष करतात. अशीच आपल्या महाराष्ट्रातल्या संतांची माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.